अरे शाही कार्यक्रम घेतला. अरे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या उंचीची मापं तुम्ही कधी घेतली तर आम्हाला माहित नाही, पण गळ्यात घातलेला हार गळ्यापासून पायापर्यंत पोचत होता. अरे असा हार 40-45 वर्षापूर्वी माझ्या लग्नात सुद्धा माझ्या सासऱ्याने मला घातला. माझी 45 वर्षाची अपूर्ण राहिलेली इच्छा आपल्याला नागपूरच्या कार्यकर्त्यांनी पुढे केली. तुम्हाला मनापासून धन्यवाद. अगदी अप्पाराव तुम्ही जर बघितलं मान्यवरांची उपस्थिती, अरे हे एवढं कार्यालय आणि एवढा वेळ होऊन सुद्धा सभागृहामध्ये थांबलेले संघ केलेला असं सुशोभित कार्यालय आपल्याला तुमच्या लग्नात सुद्धा नसलं पाहिजे. तुमची सुद्धा त्या निमित्तानं ही इच्छा पूर्ण झाली असं वेळ म्हणजे वेळ झालाय, पण निश्चितपणानं भविष्याच्या कालावधीमध्ये या लातूर जिल्ह्यानं शिक्षणाच्या बाबतीत एक पॅटर्न निर्माण केला. तसाच बाळासाहेब हा लातूर जिल्ह्याचा संघटनेचा पॅटर्न सुद्धा आगामी कालावधीमध्ये केशव भैया, तुम्हाला, विजयकुमारला, आमच्या अप्पारावला आणि सगळ्या संघटनेला घेऊन हा पॅटर्न संघटनेच्या बाबतीमध्ये तुम्हाला निश्चितपणानं तयार करायचा आहे. तुम्ही जो करा याची खात्री आणि विश्वास आहे. प्रामाणिक बोलतात आणि ते फसवत नाही. या कार्यक्रमाच्या निमित्तानं संचमान्यतेच्या बाबतीत सुद्धा चर्चा झाली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 99वे अखिल भारतीय साहित्य संमेलन सातारला झालं. या सातारला मुख्यमंत्री उद्घाटनाला आले होते केशवराव. मुख्यमंत्री माननीय नामदार कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, म्हणजे कार्यक्रमाच्या संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील पानिपतकर. तो कार्यक्रम मी स्वतः 3 दिवस तिथे थांबलो. विशेषतः मी वाचनप्रिय माणूस आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील संमेलनाच्या अध्यक्षाच्या भाषणाला आणि शब्दाला खूप मोठी किंमत असते आणि खूप मोठं महत्व असतं. त्या सातारच्या संमेलनामध्ये विश्वास पाटलांनी मुख्यमंत्र्यांना ठणकावून सांगितलं, 0 ते 20 पटाच्या शाळा बंद करण्याच्या बाबतीतलं शासनाचं जे धोरण आहे हे चुकीचं आहे. हे धोरण थांबवा, कारण हा विश्वास आणि ऐकण्याकडे होतो. तुम्ही काय मुख्यमंत्र्यांना ठणकावून सांगितलं